विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। जळगाव जिल्हा परिषद सीओकडून नागरिकांना आरोग्य संदर्भात सूचना, साथीचे आजार टाळण्यासाठी उकिरडे सुरक्षित ठिकाणी करण्याचं आवाहन। शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी माजी उपसंचालक आणि तत्कालीन बोर्ड अध्यक्षांना अटक। डॉक्टर अनिल पारधींच्या काळातही बोगस शालार्थ आयडी तयार करून पगार काढण्यात आल्याची माहिती। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांकडून 5,25,000चे सुवर्ण तुळशीहार अर्पण। देणगीदारांचा मंदिर समितीच्या वतीनं सन्मान। वाशिम बाजार समितीमध्ये चिया पिकाला प्रति क्विंटल 11,750 ते 14,300 रुपये दर। पारंपरिक पिकांपेक्षा चिया पीक अधिक फायद्याचं ठरत असल्यानं शेतकरी चिया पिकाकडे वळत असल्याचं चित्र। कोल्हापूरच्या आंबोली घाट परिसरामध्ये पट्टेरी वाघाचं दर्शन। तिलारी संवर्धन क्षेत्रामध्ये पट्टेरी वाघाचं अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित। जळगावमधल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबत संपर्क असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही। विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून ड्रग्ज प्रकरणातील निलंबित पीएसआय दत्तात्रय पोटेवर कठोर कारवाईचे संकेत। राज्यात पावसाच्या सरी बरसत असताना सुद्धा अमरावतीच्या मेळघाटात आजही पिण्याच्या पाण्याचा संघर्ष। खणीमल गावात अजूनही भीषण पाणी टंचाई।